नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप गायकवाड, संचालक ज्ञानप्रकाश MPSC अकॅडमी लातूर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे कंबाईन पूर्व परीक्षेची अर्थव्यवस्थेची स्ट्रॅटेजी। कंबाईन पूर्व परीक्षेला एकूण 100 प्रश्न असतात। त्या 100 प्रश्नांपैकी 15 प्रश्न हे भारतीय अर्थव्यवस्थेवर आहेत। मग भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मुलांमध्ये काय आहे की अर्थव्यवस्थेबद्दल किंवा अर्थशास्त्र या विषयाबद्दल थोडीशी भीती आहे। मग त्या भीतीपोटी मुलं काय करतात तर अर्थव्यवस्था हा विषय स्किप करण्याचा प्रयत्न करतात। पण तसा जर आपण विचार केला तर माझ्या मते किंवा मला असं वाटतं की भारतीय अर्थव्यवस्था हा विषय हा सर्वात स्कोरिंग आहे। म्हणजे मुलं राज्यघटनेवर जास्त फोकस करतात। राज्यघटना हा 100% स्कोरिंग विषय आहे, पण राज्यघटनेच्या नंतर जर दुसरा कोणता स्कोरिंग विषय असेल तर तो आहे भारतीय अर्थव्यवस्था। कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 15 पैकी 13-14 प्रश्न तुम्ही सहजपणे मिळवू शकता किंवा 13-14 मार्क तुम्ही सहजतेने मिळवू शकतात। त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की तुमची स्ट्रॅटेजी कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखायची आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। मग कंबाईन पूर्व परीक्षेला जे 15 प्रश्न येतात त्या सर्वच्या सर्व 15 प्रश्न खूप सारे हार्ड नाही आहेत। म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना तो तुम्ही 2 विभागामध्ये विभागू शकता। पहिला आहे की संकल्पना आणि दुसऱ्या गोष्ट आहेत फॅक्ट्स। मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अर्थशास्त्रामध्ये तुमच्या संकल्पना क्लिअर असणं आवश्यक आहे। म्हणजे संकल्पना जर क्लिअर असतील तर अर्थशास्त्राचे 8-10 प्रश्न तिथंच कव्हर होतात आणि 4 ते 5 प्रश्न अगदी फॅक्ट्सवर विचारले जातात। म्हणजे फॅक्ट्स जास्त पाठ करण्याची आवश्यकता नाही। अर्थशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुम्ही तुमच्या कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्या। कन्सेप्ट जर क्लिअर झालेल्या असतील तर अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। एखाद दुसरा प्रश्न अपवादात मग तुम्ही सोडून द्या, पण खूप चांगले मार्क भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मिळू शकतात। मग ती स्ट्रॅटेजी आखत असताना सुद्धा आणखी दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा येतो की कंबाईन पूर्व परीक्षा ही PSI, STI आणि ASO साठी घेतली जाते। जर आपण साधारणपणे विचार केला तर आतापर्यंतचा आपला अनुभव काय सांगतो की PSIचा जो काही कट ऑफ आहे तो 45च्या आसपास नेहमी फिरत असतो आणि STI आणि ASOचा जो काही कट ऑफ आहे तो 55च्या आसपास नेहमीच राहिलेला आहे। मग मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण विचार करतो की PSI मुख्य परीक्षेसाठी अर्थशास्त्र हा घटक नाही आहे, मात्र STI मुख्य परीक्षेला भारतीय अर्थशास्त्र किंवा भारतीय अर्थव्यवस्था हा जो काही मुद्दा आहे तो 55 मार्काचा आहे। म्हणजे अर्थशास्त्र हा STI मेन्सला 55 मार्कासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे। मग ज्या मुलांना फक्त PSIच फोकस करायचा आहे त्यांनी फक्त कोळंबे सरांचं एक पुस्तक जरी वापरलं तरी ते पुरेसं होतं। मात्र ज्या मुलांना STI साठी तयारी करायची आहे त्या STI साठी तयारी करत असताना तुम्हाला कोळंबे सरांचं पुस्तक त्याचबरोबर किरण देसले सरांचं जे भारतीय अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमिक्स नावाचं जे भाग 1 आहे तो पूर्णपणे करणं आवश्यक आहे। मग ते करत असताना की नेमकी पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी कोणती असावी किंवा कोणत्या मुद्द्यावर आतापर्यंत आयोगानं कंबाईन पूर्व परीक्षेला फोकस केलेला आहे त्या मुद्द्यांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। पहिला जो मुद्दा आहे तो आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, राष्ट्रीय उत्पन्न आणि वैशिष्ट्यामध्ये काय आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र। कारण प्राथमिक क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा गाभा आहे। प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणारं द्वितीय क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्रावर प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना सेवा उपलब्ध करून देणारं तृतीय क्षेत्र, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग तो अभ्यास करत असताना आतापर्यंत आयोगाने प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहेत की भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही एकूण वाढ झालेली आहे किंवा एकूण जे काही त्यांचे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये GDPचा वृद्धी दर कशा पद्धतीने राहिलेला आहे याच्यावर खूपदा प्रश्न विचारलेले आहेत। त्याचबरोबर GDP वृद्धी दराच्या अनुषंगानं की आयोगानं 2 टप्पे केलेले सहजपणे आपल्याला लक्षात येतात की 1980 पर्यंतचा एकदा प्रश्न विचारला गेला आहे। 1980 ते 2012 GDP वृद्धी दर भारताचा किती राहिला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। मग त्या अनुषंगानं की आपल्याला GDPचा अभ्यास करत असताना की आपण कोणत्या मुद्द्यावर फोकस केला पाहिजे तर एकूण सुरुवातीला GDPच्या तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत म्हणजे GDP असेल, GDP पासून ते GNP किंवा NNP पर्यंतच्या सर्व संकल्पना कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात, कोणत्या गोष्टी एक्सक्लूड केल्या जातात, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घेतल्याच्या नंतर फक्त तुमच्या शेवटी काय राहतात फॅक्ट्स राहतात, त्या तुम्ही नंतर क्लिअर करून घ्या। पुढचा जो मुद्दा आहे तो आहे मानव विकास अहवाल। मानव विकास अहवालावर साधारणपणे आयोगानं नेहमीच 1 किंवा 2 प्रश्न विचारलेले आहेत। मग मानव विकास अहवालावर अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर मानव विकास अहवालाचा इतिहास त्या अनुषंगाने त्याची माहिती गोळा करायची।
इतिहासाच्या नंतर म्हणजे मानव विकास अहवालामध्ये जे आयाम आणि निर्देशांक आहेत यावर आयोगानं खूप वेळा जास्त फोकस केलेला आहे। म्हणजे आयोगाचं फोकस मानव विकास अहवालामध्ये कुठं आहे तर त्यांचे आयाम कोणते आहेत आणि निर्देशांक कोणते आहेत यावर आहे। आणि त्यानंतर मग शेवटी काय येतं की लेटेस्ट जे काही मानव विकास अहवाल आलेले आहेत त्यामध्ये भारताचा रँकिंग किती राहिलेला आहे यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात। पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पंचवार्षिक योजनांचा। पंचवार्षिक योजनावर आयोगानं 100% डेफिनेटली 2 किंवा 3 प्रश्न आतापर्यंत कंबाईन पूर्व परीक्षेला विचारलेले आहेत। मग त्यापैकी पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे तर पहिलं आहे की पंचवार्षिक योजनांचं प्रतिमान कोणते आहेत। म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कोणतं होतं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कोणतं होतं यावर जोड्या लावा। म्हणजे नेमकं त्या प्रतिमानामध्ये नेमकं आणखीन काय काय विचारलं एवढं डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, पण पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कोणतं होतं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कोणतं होतं आणि नेमकं त्याच्यामध्ये थोडंसं बहुत तरी तुम्ही जाऊन अभ्यास केला तरी ते तुम्हाला सहजपणे मार्क मिळू शकतात। आणि पुढं डायरेक्टली पंचवार्षिक योजनाच्या अनुषंगानं की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते प्रकल्प सुरू झालेले आहेत, कोणत्या महत्त्वाच्या योजना सुरू झालेल्या आहेत यावर सुद्धा आयोगानं खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे पंचवार्षिक योजना तुम्हाला खूप मार्क मिळवून देऊ शकतात आणि डेफिनेटली तिथं मार्क तुम्हाला सहजतेने मिळू शकतात। पुढे आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी। दारिद्र्य आणि बेरोजगारी हे भारताला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या आहेत। मग त्या नेमक्या समस्या असण्याचं कारण कोणती कोणती आहेत ती समस्या दूर करण्यासाठी म्हणजे दारिद्र्य दूर करण्यासाठी भारत सरकारनं कोणते कोणते दृष्टिकोन अवलंबले आणि त्या दृष्टिकोन अवलंबल्याच्या नंतर त्या दूर करण्यासाठी कोणत्या कोणत्या योजना सुरू केल्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी या सुरुवातीला तुमच्या जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि त्यानंतर ते दूर करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार कोणत्या कोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या योजना सुरू आहेत एवढा मात्र तुम्हाला अभ्यास करायचा आहे। पुढचा मुद्दा येतो लोकसंख्या। लोकसंख्या हा टॉपिक जर तुम्ही पाहिला तर भूगोलमध्ये पण आहे आणि अर्थशास्त्रामध्ये पण आहे। त्यामुळं अभ्यास करत असताना लोकसंख्या या टॉपिकवर तुम्ही म्हणजे भूगोलमध्ये जरी अभ्यास केलात तरी तो तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये कामाला येणार आहे। त्यामुळे लोकसंख्येचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राची लोकसंख्या भारताची लोकसंख्या यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करायचा आहे। मग तो तुलनात्मक अभ्यास करत असताना तुम्ही भूगोलच्या पुस्तकातून करू शकता किंवा इकॉनॉमिक्सच्या पुस्तकातून करू शकता, कोणत्याही एका ठिकाणाहून, मात्र तो खूप सविस्तरपणे आणि डीपमध्ये झाला पाहिजे। पुढे आहे बँकिंग। बँकिंगवर आत्तापर्यंत आयोगानं दरवर्षी 2 ते 3 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात। मग बँकिंग हा जो काही टॉपिक आहे तो फॅक्ट्स आहे, म्हणजे तिथं जास्त कन्सेप्ट नाही आहेत। बँकिंगच्या अनुषंगाने कन्सेप्ट कुठं आहेत फक्त तर आरबीआय या टॉपिकमध्ये किंवा आरबीआयचं नेमकं कशा पद्धतीनं पतनियंत्रण चालतं किंवा पतनियंत्रणाचे साधनं वगैरे कोणती आहेत याच्यावर प्रश्न आहेत। पण बँकिंग जर आपण हा टॉपिक विचार घेतला तर बँकिंग टॉपिकमध्ये जास्तीत जास्त फॅक्ट्स आहेत। त्या फॅक्ट्स तुम्ही एकदा व्यवस्थित करून ठेवल्या तर नंतर मात्र बँकिंगचे प्रश्न चुकण्याची शक्यता खूप कमी होते। पुढे आहे भारताचा परकीय व्यापार तोल आणि व्यवहार तोल। व्यापार तोल म्हणजे काय, व्यवहार तोल म्हणजे काय, दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे या कन्सेप्टवर खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। आणि त्यानंतर मग भारताचा परकीय व्यापार म्हणजे सुरुवातीला तुम्हाला या प्रकरणामध्ये काय करावं लागेल तर कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्यावे लागतील आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर भारताचा परकीय व्यापार कशा पद्धतीने चालतो, कोणत्या देशांबरोबर चालतो आणि कोणत्या वस्तू म्हणजे परकीय व्यापाराचा अभ्यास करत असताना परकीय व्यापाराची आकारमान, परकीय व्यापाराची दिशा या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल। त्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षेला सर्वात जास्त प्रश्न जर आयोगाने आतापर्यंत कशावर विचारलेत ते आहेत सार्वजनिक वित्त। सार्वजनिक वित्तावर गेल्या वर्षी तर साधारणपणे 4 ते 5 प्रश्न आयोगाने विचारलेले होते। मग सार्वजनिक वित्त हा अभ्यास करत असताना सार्वजनिक वित्तामध्ये काय आहे तर जास्त कन्सेप्ट आहेत, म्हणजे सार्वजनिक वित्ताचे प्रकार कोणते कोणते आहेत किंवा अर्थसंकल्पाचे प्रकार कोणते आहेत यावर आयोगाने प्रश्न विचारलेले दिसतात। मग नेमका अर्थसंकल्पाचा इतिहास कशा पद्धतीने राहिलेला आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्पाचं महत्त्व काय आहे आणि अर्थसंकल्प मांडल्याच्या नंतर त्या अर्थसंकल्पामधून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात। म्हणजे अर्थसंकल्प हा जो काही भाग आहे सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर करा आणि या वर्षीचा जो काही लेटेस्ट अर्थसंकल्प असतो त्या लेटेस्ट अर्थसंकल्पाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो आर्थिक सुधारणा। आर्थिक सुधारणा म्हणजे LPG जे काही धोरण होतं 1991चं ते LPG जे धोरण भारतानं स्वीकारलं, हे स्वीकारत असताना की त्याची नेमकी कारणं काय होती किंवा कोणत्या कारणांमुळे भारताला आर्थिक सुधारणा स्वीकाराव्या लागल्या, म्हणजे नेमकी भारतासमोर कोणती कोणती समस्या निर्माण झालेल्या होत्या त्या संपूर्ण समस्यांचा अभ्यास करा।
त्यानंतर येतं की आर्थिक सुधारणा भारतानं स्वीकारल्या, म्हणजे नेमकं काय केलं. मग आर्थिक सुधारणा स्वीकारत असताना की कोणत्या अनुषंगानं स्वीकारल्या, त्यासुद्धा स्वीकारत असताना संरचनात्मक ज्या काही आर्थिक सुधारणा स्वीकारलेल्या आहेत त्या संरचनात्मक सुधारणांचा पण अभ्यास करायचा आहे आणि इतर ज्या काही आर्थिक सुधारणा आहेत त्या दोन्हींचा पण अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर येतं की या आर्थिक सुधारणा स्वीकारल्याच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीनं परिणाम झाले किंवा आर्थिक सुधारणांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरचे परिणाम, या गोष्टीचा पण अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि शेवटी जाता जाता एक मुद्दा आहे वित्तीय संघटनांचा. वित्तीय संघटनावर आयोगानं सहज सिंपलपणे जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सवर आतापर्यंत प्रश्न विचारलेले दिसतात. आणि अशा पद्धतीने एवढ्या 8 ते 10 मुद्द्यांचा जरी तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करून गेलात तरी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी आखू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त जर भारतीय अर्थव्यवस्थे संबंधात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ते प्रश्न सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.